पण आजच्या स्वरूपामध्ये आपला पक्ष हा 45 वर्षाचा आज झालेला आहे आणि अटलजी केवढे द्रष्टे होते की 1980 साली अटलजींनी सांगितलं होतं मुंबईमध्ये आपल्या पक्षाचा जन्म हा मुंबईला झाला आणि मुंबईमध्ये अटलजींनी सांगितलं होतं की भारताच्या पश्चिमी किनाऱ्यावर उभं राहून सागराच्या साक्षीनं या ठिकाणी जो मावळता सूर्य आहे त्याच्या साक्षीनं मी सांगतो अंधेरा छटेगा सूरज निकलेगा और कमल खिलेगा। अशा प्रकारे अटलजींनी त्या काळामध्ये सांगितलं होतं की आपलं जे कमळ आहे हे फुलणार आहे आणि त्यानंतर सातत्याने मेहनत करून अटलजींच्या नेतृत्वात देशामध्ये पहिल्यांदा आपल्याला प्रधानमंत्री मिळाले। अटलजी 3 वेळा प्रधानमंत्री झाले पण कमी कार्यकाळ मिळाला, एकूण शेवटचा कार्यकाळच त्यांना पूर्ण मिळाला। पण त्यानंतर मोदीजींच्या नेतृत्वात पहिल्यांदा देशामध्ये 30, 35, 40 वर्षानंतर एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं आणि ते आपल्या भारतीय जनता पक्षाला मिळालं आणि त्यानंतर सातत्याने 3 वेळा देशाचे प्रधानमंत्री होण्याचा बहुमान हा माननीय मोदीजींना मिळाला। हा आपल्या पक्षाचा इतिहास आहे, आपल्या पक्षाची वाटचाल आहे। आज देशामध्ये 16 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि आपल्या मित्रांसोबत 21 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी शासनामध्ये आहे। म्हणजे भारताच्या सगळ्या भागामध्ये प्रमुख राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे पाहिलं जातं। हे सगळं होत असताना भारतीय जनता पक्षाने लोकशाही कधी सोडली नाही, घराणेशाही कधी अंगीकारली नाही। हा पक्ष कार्यकर्त्यांचाच पक्ष राहिला। आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल, परवा त्या ठिकाणी उत्तर प्रदेशचे विरोधी पक्षनेते किंवा आमचे यादवजी यांनी त्या ठिकाणी विचारलं अमित भाईंना कि आपका इतना बड़ा पार्टी है और आप अभी तक अपनी पार्टी का अध्यक्ष नहीं चुन पाए, दुनिया की सबसे बड़ी पार्टी का आप अध्यक्ष नहीं चुन पाए। अमित भाईंनी त्यांना लगेच उत्तर दिलं। अमित भाई म्हणाले हमारी पार्टी बड़ी है इसलिए अध्यक्ष चुनने की प्रक्रिया है, उसको समय लगता है। आपकी पार्टी ये तो परिवार की पार्टी है, मैं कह सकता हूं अगले 20 साल तक आप ही अध्यक्ष रहने वाले हैं। आप या आपके परिवार के सिवा आपकी पार्टी में कोई अध्यक्ष बन ही नहीं सकता। हमारी पार्टी में सामान्य कार्यकर्ता भी पार्टी का अध्यक्ष बन सकता है। ये आपकी पार्टी में और हमारी पार्टी में अंतर है। हे जे उत्तर होतं हे अत्यंत महत्वाचं होतं की या पार्टीमध्ये एखादा चहा विकणारा देखील देशाचा प्रधानमंत्री होतो। ही आपल्या पक्षाने जपलेली एक अत्यंत महत्वाचं आपलं अंतर हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं।